प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो, कारण तो आपल्याला दररोज एक नवीन दिवस देतो आणि तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला सांभाळतो. प्रियानो, आज आपण पवित्र शास्त्रातून येशूने वधस्तंभावर खेळले गेले असताना जो दुसरा उद्गार त्याने काढला आणि त्या दुसऱ्या उद्गारावर आज आपण मनन करणार आहोत. तर आपण जाऊया लूका शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि वचन 43 मी वाचत आहे. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. देवबाप हे वचन आशीर्वादित करो. एक प्रार्थना करूया आपण. देवबापा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण प्रभू तुझ्या वचनातून तू आम्हाला गहन आणि गूढ गोष्टी शिकवतो, यासाठी की प्रभू आम्ही विश्वासात मजबूत व्हावे, तुझ्या मागे चालावे आणि प्रभू पित्या आम्ही फळ देणारे असे ख्रिस्ती जीवन जगावे, ही तुझी इच्छा आहे. प्रभू या वचनातून मनन करत असताना तू आम्हाला सहाय्याने मदत कर, मला देखील तू सहाय्य कर आणि प्रभू जे श्रोते ऐकणार आहेत प्रभू त्यांना देखील तू सहाय्य कर आणि या वचनाच्या द्वारे तू बोल अशी प्रार्थना करतो. प्रभू आमचे जीवन तुझ्या हातात घे, तुझ्या ताब्यात घे आणि तू आम्हाला चालव. प्रार्थना येशूच्या नावे, आमेन. तर या ठिकाणी प्रियानो, आपण जे वचन वाचले हे वचन येशू ख्रिस्ताला दोन चोरांच्या मध्ये जेव्हा वधस्तंभावर खिळले असताना त्या प्रसंगी हा जो उद्गार आहे, तो उद्गार जो चोर त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला होता त्याला उद्देशून हा उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारला. आणि म्हणून या उद्गाराला मी तारणाची खात्री देणारा उद्गार असं मी म्हणतो, कारण याच्यामध्ये एक अश्युरन्स त्या चोराला दिलं गेलं. ज्यावेळेस आपण 23वा अध्याय आपण वाचतो आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर खटला चालवला जात आहे आणि रोमी सुभेदार पिलात याच्या पुढे येशूला घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर असा आरोप केला गेला की तो प्रभू येशू ख्रिस्त हा कैसराला कर देण्याविषयी मनाई करत आहे आणि तो यहुद्यांचा राजा असं स्वतःला म्हणवत आहे आणि तो स्वतःला देव असं सांगत आहे आणि अशा प्रकारचे आरोप तो नियमशास्त्राच्या विरुद्ध नियमशास्त्राचा भंग तो करत आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्याच्यावर लावले गेले आणि त्यानंतर त्याच्यावर खटला चालवण्यासाठी त्याला पिलात आहे, तो पिलात तो हेरोदाकडे त्याला पाठवतो, कारण पिलाताच्या हद्दीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्या कार्यक्षेत्रामध्ये तो येत नव्हता, कारण तो गलिलामध्ये सेवा करत होता आणि त्याच्यामुळे पिलाताला वाटलं की याला हेरोदाकडे पाठवावं आणि म्हणून तो हेरोदाकडे त्याला पाठवतो. आणि जेव्हा येशूला हेरोद पाहतो तेव्हा त्याला फार आनंद होतो, त्याला संतोष होतो असं म्हटलेलं आहे 8व्या वचनामध्ये. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटाव्याशी बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहण्यास मिळेल अशी त्याला आशा होती. एखादा चमत्कार पाहावयास मिळेल अशी त्याला आशा होती आणि म्हणून त्याला आनंद झाला, कारण त्याला माहिती होतं, तो ऐकून होता की प्रभू येशू ख्रिस्त हा चमत्कार करणारा आहे आणि हे त्याला माहिती होतं. पण आता त्याच्या पुढे हेरोदापुढे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो एक गुन्हेगार म्हणून किंवा एक कैदी म्हणून त्याच्या समोर तो आहे. आणि अशावेळी जे याजक आणि शास्त्री त्याच्यावर आरोप करत होते आणि हेरोदाने नंतर सर्व चौकशी केली आणि याजक, मुख्य अधिकारी आणि जे इतर लोक होते ते प्रभू येशू ख्रिस्तावर हा आरोप लावत होते की हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही वधस्तंभावर खिळा. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावर त्यांनी दोषारोप लावला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मरणदंड देण्याची जी शिक्षा आहे ती शिक्षा त्याला देण्यात यावी आणि म्हणून त्यांनी बरब्बाला सोडा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळा अशी मागणी केली.
मरणदंड होण्यासारखे काहीच प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले नाही असे हेरोदाला आढळले. आणि मग त्याने म्हटले की मला याच्यामध्ये काही दोष आढळत नाही आणि म्हणून मी याला फटके मारतो आणि सोडून देतो. परंतु लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसालाच खिळा ही मागणी त्यांनी उचलून धरली आणि बरबला सोडा, कारण वलंडरांचा सण होता आणि त्या वलंडरांच्या सणामध्ये कोणातरी एका गुन्हेगाराला सोडलं जायचं आणि जो दंगा करणारा, खून करणारा, मर्डरर असा जो बरब्बा होता त्याला सोडून द्या असं लोकांनी सांगितलं, अशी डिमांड त्यांनी केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळा असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांच्या मागणीप्रमाणे, कारण जे पब्लिक सांगतं ते सरकारला ऐकावं लागतं आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे तेच घडलं. जी पब्लिक डिमांड होती आणि त्याच्यामुळे जरी सिस्टमला माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा गुन्हेगार नाही आहे, तरी देखील पब्लिकच्या डिमांडमुळे नंतर त्याला क्रूसावर खिळण्यासाठी देण्यात आलं. आणि जेव्हा आपण बघतो की दोन्ही बाजूला चोर आहेत आणि मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि जेव्हा 39 वचनामध्ये आपण जेव्हा वाचतो, वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. या ठिकाणी जसं हेरोद हा चमत्काराची अपेक्षा करत होता आणि त्याला फक्त चमत्कार बघायचा होता म्हणून त्याला आनंद झालेला होता, अशाच प्रकारे या ठिकाणी जो चोर आहे, जो निंदा करत आहे आणि तो देखील असं या ठिकाणी त्याला सांगत आहे की तू खरंच ख्रिस्त मसीहा आहेस, तर तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचून घे. म्हणजे असा चमत्कार कर ज्याच्यामध्ये माझाही स्वार्थ साधला गेला पाहिजे आणि तूही वाचला पाहिजे. अशा प्रकारची एक स्वार्थी भावना तो व्यक्त करतो, स्वार्थीपणा तो या ठिकाणी दाखवतो आणि निंदा तो करत आहे. पण जेव्हा आपण दुसऱ्या चोराच्या बाबतीमध्ये बघतो, तुलना करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? हा प्रश्न तो त्याला विचारतो. तो म्हणतो की आपण जी शिक्षा भोगवत आहोत ती यथा न्याय आहे, कारण आपण खरंच गुन्हा केलेला आहे, त्याची शिक्षा आपण भोगत आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तसं काही केलेलं नसताना ती शिक्षा तो भोगत आहे. आणि अशा वेळेस आपण बघतो की तो प्रभू येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारत आहे आणि 41 वचनामध्ये तो आपल्या कृत्यांचे किंवा आपल्या पापाचे तो कन्फेशन करत आहे. आणि मग 42 वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, मग तो म्हणाला, ओ येशू, आपण आपल्या राजअधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि या ठिकाणी तो पिटिशन फॉर साल्वेशन म्हणजे तारणासाठी तो याचिका करत आहे, तारणासाठी तो याचना करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं हृदय बघितलं, त्याची पाप कबुली बघितली, त्याचा पश्चाताप बघितला आणि लगेचच प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. दिस इज द ॲश्युरन्स ऑफ साल्वेशन. त्या चोराला प्रभू येशू ख्रिस्त तारणाची खात्री देत आहे की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्या दुसऱ्या चोराने ती संधी गमावली आणि या ठिकाणी हा एक चोर आहे ज्याने ही संधी साधून घेतली. प्रभू येशू ख्रिस्त हा पापांची क्षमा करणारा आहे हे त्याने ओळखून घेतलं आणि पापांची क्षमा ही माझी सर्वात मोठी गरज आहे हे या चोराने ओळखून घेतलं आणि पापांची क्षमा देणारा माझ्या बाजूला आहे आणि मला ती संधी आहे आणि म्हणून आता शेवटच्या क्षणी का असेना परंतु मी पापांची क्षमा मिळवून घेतली पाहिजे आणि ती संधी त्याने साधून घेतली आणि पापांची क्षमा त्याने
मिळवून घेतली. आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्याने ओळखून घेतले. जेव्हा आपण मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याच्यामध्ये जो पक्षघाती मनुष्य आहे आणि त्याच्याबद्दल जेव्हा आपण वाचतो, तिथे आपण जेव्हा बघतो तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एक चमत्कार करतो आणि तिथे त्याला जे 4 मित्र आहे ते पक्षघाती माणसाला तिथे आणतात आणि त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती माणसाला प्रभू येशू ख्रिस्त बरे करतो. परंतु ही सर्व घटना घडण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त त्याला डायरेक्ट चल उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग असं म्हणत नाही. आणि म्हणून 5व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आधी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पापांची क्षमा करतो आणि त्यानंतर तो त्याला नंतर सांगतो की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि त्यानंतर तो दुसरी गोष्ट करतो, तो त्याला सांगतो 11वं वचन, मी तुला सांगतो उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला क्षमा करण्याचा अधिकार आहे, लोकांचे तारण करण्याचा अधिकार आहे. आणि ही तारणाची योजना प्रक्रिया या ठिकाणी वधस्तंभावर पूर्ण होत असताना त्या चोराने ती ओळखली आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. मार्क 2 आणि 10 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून. आणि हे निश्चितपणे त्या चोराने समजून घेतले की प्रभू येशू ख्रिस्ताला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. नियमशास्त्राप्रमाणे पापांची क्षमा मिळवण्यासाठी बलिदान केलं जायचं, वेगवेगळे अर्पणे केली जायचे. परंतु या ठिकाणी त्या चोराने ओळखून घेतलं की माझ्या पापांची क्षमा होण्यासाठी सर्वात मोठे बलिदान प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. आणि हे बलिदान त्याने ओळखून घेतले की जो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे तो माझ्या बाजूला आहे आणि या वेदीवर तो आता अर्पण होत आहे, माझ्यासाठी तो अर्पण होत आहे. आणि म्हणून त्याने आपल्या पापांचा स्वीकार केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि पापांची कबुली दिली. आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच देव आहे, त्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, तोच मला तारण देऊ शकतो हे त्याने ओळखलं आणि आपल्या पापांची क्षमा त्याने मिळवून घेतली आणि तारणामध्ये त्याने प्रवेश केला. प्रियानो, आज आपल्याला देवबाप संधी देत आहे आपल्या पापातून बाहेर पडण्याची. आज देवबाप आपल्याला क्षमा देऊ इच्छितो, मग ते कसलेही पाप का असो ना. परमेश्वर आपल्याला आपल्या पापातून मुक्त करण्यासाठी तयार आहे. फक्त ती संधी ओळखून आपण पश्चाताप करून पापांची कबुली देऊन आपण ते पाप सोडून देऊन आपण तारण साधून घेऊया आणि पश्चाताप करून जे पाप आपण केले त्या पापाला त्यागून ते पुन्हा न करण्याची खात्री आपण प्रभूला देऊया. जसं प्रभूने तारणाची खात्री दिली तशी पाप न करण्याची खात्री आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपण देऊया आणि त्याच्या मागे आपण चालूया. तर देवबाप आपल्याला देखील त्या तारणाची खात्री देईल आणि आपल्याला आज सांगेल, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.